गुड मॉर्निंग फ्रेंड्स, विद्यार्थी मित्र हो नमस्कार। आज आपण सिंपल इंग्लिश आपल्या वर्गामध्ये कशी वापरायची अगदी इयत्ता पहिली दुसरी तिसरीच्या विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ आहे। जर आपल्याला इंग्रजी शिकायची फार इच्छा आहे आणि इंग्रजीमध्ये आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे तर याची सुरुवात अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून करू शकतो। आपण डायरेक्ट स्पोकन इंग्लिशला सुरुवात करीत आहोत, म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी इंग्रजीच्या सोप्या शब्दामध्ये वापरायच्या असतात त्या वापरूया आणि इंग्रजीचा सराव करूया आणि इंग्रजी बोलायला शिकूया। तर आपल्या या स्मार्ट शाळा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला असे सोपे सोपे सेंटेन्सेस वर्ड्स इथे व्हिडिओच्या माध्यमातून येत राहणार। तुम्ही हे बघा, प्रॅक्टिस करा आणि नक्कीच तुमची याच्यातून इंग्रजी सुधारणार आहे। तर सिंपल इंग्लिश मध्ये आपण शिकणार आहोत की स्टँड अप। आपण सोप्या सोप्या क्रिया ज्या आहेत त्या शिकून घेऊ। स्टँड अप म्हणजे काय सगळ्यांना माहित आहे, उभे राहा। पण आपण उभे राहा म्हणजे स्टँड अप आहे माहित असलं तरी आपण विचार वापरतो का स्टँड अप म्हणा म्हणून? नाही, आपण उभे राहाच म्हणतो। तर आपल्याला सराव करायचा आहे की स्टँड अप म्हणजे उभे राहा, स्टँड स्ट्रेट म्हणजे सरळ उभे राहा। त्याच्यानंतर क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज म्हणजे डोळे बंद करा। विथ ऍक्शन आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो किंवा विद्यार्थी स्वतः प्रॅक्टिस करू शकतो की क्लोज युअर आईज प्लीज, आपले डोळे बंद करा। त्यानंतर जॉइन युअर हँड्स, जॉइन युअर हँड्स म्हणजे आपले हात जोडा। से द प्रेयर, जॉइन युअर हँड्स, क्लोज युअर आईज अँड से द प्रेयर म्हणजे तुम्ही प्रार्थना म्हणा, प्रार्थना म्हणा, से द प्रेयर अशा प्रकारे। त्याच्यानंतर सिंग नॅशनल अँथेम, सिंग नॅशनल अँथेम म्हणजे राष्ट्रगीत म्हणा। नॅशनल अँथेम, नॅशनल अँथेम म्हणजे राष्ट्रगीत, तर राष्ट्रगीत म्हणा म्हणजे सिंग नॅशनल अँथेम। स्टार्ट द प्लेज म्हणजे स्टार्ट द प्लेज म्हणजे प्रतिज्ञा म्हणा, प्लेज म्हणजे प्रतिज्ञा, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आपण प्रार्थनेच्या वेळेस अटेन्शन असा ऑर्डर देतो, अटेन्शन, अटेन्शन म्हणजे सावधान, सावधान असं म्हणा। त्यानंतर आपण टुडेज डेट, टुडेज डेट, टुडेज डेट म्हणजे काय की आजची तारीख, टुडेज डेट आजची तारीख, टुडेज डे आजचा दिवस। अशा प्रकारे आपण 7-8 शब्द शिकलेलो आहोत। यात जास्तीत जास्त तुम्ही सराव करा। हे छोटे छोटे व्हिडिओ येतील मित्र आपल्या चॅनलवरती, परंतु तुम्हाला फार मोलाचं मार्गदर्शन करून मराठीच्या ट्रिक्स, इंग्रजीच्या ट्रिक्स आणि गणिताच्या विशेष करून मॅथ्स ट्रिक्स तुम्हाला या सगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायला मिळणार आहे, जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये स्कॉलरशिपची, नवोदयची, इतर स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करू शकणार आहात। बीटीएस ची परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, यासाठी या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असणार आहेत। तर सायंकाळच्या व्हिडिओमध्ये आपण सेम या शब्दांना जर्मन मध्ये काय म्हणतात हे पण शिकून घेऊया। तोपर्यंत तुम्ही इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये हे शब्द पाठ करून ठेवायचे आहेत। त्यानंतर या सेम शब्दांना जर्मन मध्ये काय म्हणतात हे सुद्धा आपण शिकणार आहोत, कारण मागे काही दिवसापासून आपण सोपे जर्मन, इंग्रजी, मराठी आणि जर्मन अशा तीनही भाषांचं सूत्र वापरून एक फॉरेन भाषा शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत। तर या व्हिडिओला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे, तर असाच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। स्मार्ट शाळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जिल्हा परिषदेतील माझ्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता या चॅनलचा फायदा असू द्या। मराठी शिका, इंग्रजी शिका, हिंदी शिका, जर्मन शिका, सर्व काही आपण तुम्ही आणि आम्ही मिळून करूया। तर परत भेटूया या जर्मन भाषेतील या सगळ्या शब्दांना काय म्हणतात या वाक्यासह, शब्दासह। तोपर्यंत तुम्ही मराठी आणि इंग्रजीतील हे शब्द पाठ करून ठेवा। थँक्यू, परत भेटूया सायंकाळी।